नमस्कार मित्रांनो, मी आता थेरगाव काळवडीमध्ये आहे आणि तुम्हाला असं वाटेल की मी एखाद्या जेलच्या परिसरामध्ये फिरतोय का? तर ऍक्च्युली इथल्या रहिवाशांची फसवणूक झालेली आहे आणि जेल सारखंच वातावरण तयार केलेलं. इथं काही प्रॉब्लेम तयार झाला की बिल्डर फक्त पत्रे लावतो. पूर्वी पडदे लावायची कामं चालायचे, आता पत्रे लावायची कामं चालू आहेत. बघा हे पार्किंग मध्ये कशा प्रकारे पत्रे लावले. तर हा एसटीपी प्लांट आहे. आता एसटीपी प्लांट असा असतो का, इथले सगळे रहिवाशी येतं, समोर पण बिल्डिंग आहे. अशी एसटीपी प्लांटची व्यवस्था नसते. महानगरपालिकेचे अधिकारी सर्रास भ्रष्टाचार करून अशा परवानग्या देत आहेत. पर्यावरण खातं तर काय झोपेतच आहे. म्हणजे बघा हे, आणि हे एसटीपी प्लांट जिथं आहे त्याला असा टाळा लावून ठेवलेला आहे की म्हणजे तो चालू आहे का बंद आहे, का खराब अवस्थेत आहे, का व्यवस्थित फंक्शनिंग करतोय, का तो प्रश्न सोडवण्याऐवजी प्रश्न तयार करतोय, याचं काही कळू नये म्हणून बघा असं याला लॉक लावलेला आहे. मिस्टर कटारिया बिल्डर आहेत बरं का. तुम्हाला अजून दाखवतो, ही बाजूची सोसायटी दाखवतो. हे ह्या सोसायटीचं बरं का, ही समोर सोसायटी आहे बघा. आता ही सोसायटी या दोघांच्या मध्ये हा एसटीपी प्लांट आहे. असं कुठे मान्यता देतात का? अशी कुठे परवानगी देतात का? हे बघा या पत्र्याने धूर आडेल का? आणि हे बघा ही सोसायटी आणि ही सोसायटी, या दोघांच्या मध्ये असं टाकून दिलेलं आहे मस्तपैकी. रेल्वेचा डबा कसा असतो तसं असे एसटीपी प्लांट असतात का? महानगरपालिकेचे बांधकाम परवाना अधिकारी कशा प्रकारे परवानगी देतात? पर्यावरण विभाग काय झोपा काढतंय का? म्हणजे कशा प्रकारे तुम्ही नागरिकांना त्रास देता? आणि बिल्डर काय तुमचे जाव आहेत का? प्रत्येक वेळी तुम्ही बिल्डरांच्या बाजूने उभे राहत असता. या नागरिकांनी पालिकेला टॅक्स दिलेला आहे. हे बिल्डिंग बांधताना जो काही टॅक्स दिलाय तो नागरिकांच्या करातला आहे. आणि नंतर नागरिकांकडून तुम्ही मलनिसारण, शिक्षण कर, रोजगार हमी कर पण घेताय, पर्यावरण कर घेताय, शिक्षण कर घेताय, मलप्रवाह कर घेताय, पाणी पुरवठा कर घेताय. मग यांना ह्या सुविधा देण्यामध्ये बिल्डर जर फसवणूक करत असेल तर त्यांना संरक्षण द्यायचं काम पालिकेचं आहे की नाही? तर आता आपण असं प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन नागरिकांचे काय प्रश्न ते समजून घेणार आहे आणि जिथे जर नागरिकांची फसवणूक केली बिल्डरनी त्या बिल्डरांना कायदेशीर धडा लावणार आहे, धडा शिकवणार आहे. आणि पालिकेचे जे कोणी अधिकारी त्यांच्यासोबत उभं राहायला बघतील त्यांना मात्र कायद्याच्या चौकटीमध्ये सुटका नाही. धन्यवाद. हटलाच पाहिजे. विजय असो. नहीं चलेगी, नहीं चलेगी. बिल्डर की दादागिरी नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी. बिल्डर की दादागिरी नहीं चलेगी. हमारा एकजुटीचा विजय असो. हमारा एकजुटीचा विजय असो. कटाऱ्या बिल्डरचं करायचं काय? कटाऱ्या बिल्डरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय.